नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये दसरा व दिवाळीचे वारे वाहू लागले आहे. या काळात आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदीसाठी डिस्काउंट लागलेल्या जाहिराती पाहतो. उत्पादने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी कमी किमतीत विकल्या जातात. त्याचप्रमाणे ऑनलाईन कंपन्या आणि व्यावसायिक संस्था सणासुदीच्या काळात उत्पादनावर विविध ऑफर जाहीर करतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रासारख्या ऑनलाईन कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑफर जाहीर करत असतात. तज्ज्ञांच्या मते या दिवाळीमध्ये 90,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमती कमी होत असल्यामुळे अनेक जण त्याची वाट पाहत असतात. या काळात मोबाईल, फोन, फ्रीज, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या खरेदीसाठी आपण अनेकदा क्रेडिट कार्डचा वापर करतो. त्या ठिकाणी डिस्काउंट आणि इंटरेस्ट फ्री किंवा व्याजमुक्त हप्त्याच्या सुविधा असतात. अशा ऑफर्समुळे काही लोक गरज नसतानाही खूप साऱ्या वस्तू विकत घेतात व त्या साठवून ठेवतात. यामुळे अनावश्यक खर्च होतो आणि काही वेळा रोखीची टंचाईसुद्धा निर्माण होते. मग सणासुदीचं बजेट कसं आखायचं, हप्त्यांच्या आधारावर वस्तू कशा खरेदी करायच्या किंवा क्रेडिट कार्ड वापरून वस्तू खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता खरेदी करण्यापूर्वी आपण काही मुद्दे पाहणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम मुद्दा राहील की काय आवश्यक आहे ते ठरवा. एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ते आपल्यासाठी आवश्यक आहे का याची खात्री करणं आवश्यक आहे. आर्थिक आणि बचत सल्लागार असे सांगतात की अनावश्यक वस्तू खरेदी करणे किंवा वस्तू सवलतीच्या दरात मिळते आहे म्हणून त्याची खरेदी करणे ही एक समस्या भविष्यात आपल्याला भेडसावू शकते. काही लोक किराणा सामानाचा साठा करतात कारण ते सवलतीत उपलब्ध आहेत, परंतु त्याचा वापर होत नसल्याने ते कालबाह्य होऊन ते वाया जातात. त्यामुळे एखाद्या वस्तूची गरज नसल्यास कितीही सूट असली तरी ती खरेदी करणे टाळावे, अन्यथा पैशाचा अपव्यय होईल. आपण पाहतो की डीमार्टमध्ये आपण किराणा खरेदी करताना आपल्याला आवश्यक नसलेल्या भरपूर साऱ्या वस्तू आपण खरेदी करतो. त्यामुळे आपलं बजेट किंवा बिल खूप फुगलेलं दिसतं. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहील आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर सणासुदीच्या आधी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे आणि त्याची किंमत किती असेल याचं नियोजन करावं लागेल. शक्य असल्यास पैशाची बचत सुरू करा. उत्पादन विकत घेण्याऐवजी आणि व्याजासह हप्ते भरण्याऐवजी तुम्ही पैशाची बचत करून ते कर्जमुक्त पद्धतीने खरेदी करू शकता. सणासुदीच्या ऑफर व्यतिरिक्त ऑनलाईन व्यवसाय स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन या दिवशी सुद्धा ऑफर देतात. तेव्हा सुद्धा आपण नियोजन करून आपल्याला आवश्यक वस्तू खरेदी करू शकता. यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा राहील की किमतीची तुलना करावी लागेल. सवलत ऑनलाईन जाहीर केली जाते तेव्हा तुम्ही कोणती साईट सर्वाधिक सवलत देत आहे याची तुलना करू शकता आणि वस्तू खरेदी करू शकता. काही वस्तू ऑनलाईन पेक्षा कमी किमतीमध्ये लोकल दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध असतात, तेथूनही आपण त्या खरेदी करू शकतात. पण लोकांमध्ये याबाबत पुरेशी माहिती नाही आहे. त्यामुळे आजूबाजूला खरेदी करणं आणि कुठे खरेदी करायची आहे याची तुलना केल्याने तुम्ही खूप सारे पैसे वाचवू शकता. तसंच पूर्वी ऑनलाईन स्टोअर्स किंवा लोकल स्टोअर्समध्ये 50% सवलतीच्या जाहिराती दिसत असत. सध्या ते 10 ते 60% सूट जाहीर करत आहेत. आपण केवळ ब्रँड आणि नॉन ब्रँडेड उत्पादन अशी तुलना करणं किंवा चांगली गुणवत्ता कोणत्या ब्रँडमध्ये आहे हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे. यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा राहील क्रेडिट कार्डने खरेदी करावी का. ऑनलाईन कंपन्या क्रेडिट कार्डद्वारे उत्पादन खरेदी करताना अतिरिक्त फायदे देतात. त्यामुळे तुम्ही त्यानुसार क्रेडिट कार्ड वापरू शकता. उदाहरणार्थ एखाद्या मोबाईलची किंमत जर 16,000 रुपये असल्यास विशिष्ट बँकेचं क्रेडिट कार्ड वापरून आपल्याला जर 2 ते 3,000ची सूट मिळत असेल तर ते क्रेडिट कार्ड वापरण्यात काहीही चुकी नाही. त्या सुटीचा किंवा त्या डिस्काउंटचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. असं असलं तरी व्याजमुक्त हप्ते आणि हप्त्यावर वस्तू खरेदी करणं हे टाळलं पाहिजे. तुम्ही पैसे साठवून RD किंवा FD बनवून सणासुदीच्या काळात त्या पैशांवर आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकता. त्यासोबत काही काळापुरतं क्रेडिट कार्ड वापरून पुढच्या बिलिंग सायकलमध्ये त्याची खरेदीची रक्कम पूर्ण भरून टाकण्याचा प्रयत्न करा. यानंतर सर्वात महत्त्वाचा व शेवटचा मुद्दा, व्याजमुक्त हप्ते खरंच फायद्याचे असतात का.
काही बँका हप्त्यावरील खरेदीवर 20% व्याज आकारतात. यासाठी प्रक्रिया शुल्क आकारलं जातं आणि GST ही आकारला जातो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतर पर्याय नसलेल्या परिस्थितीत आपण महागड्या वस्तू हप्त्याने खरेदी करतो, पण हप्त्यामध्ये कमी किमतीच्या वस्तू खरेदी केल्यास अतिरिक्त खर्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे बहुतेकदा व्याजमुक्त हप्त्यावर वस्तू खरेदी करण्यासाठी कोणतीही सवलत नसते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एका हप्त्यात 20,000 किमतीची वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला ती क्रेडिट कार्ड ऑफरमध्ये 16,000 किंवा 17,000 पण मिळू शकते. तथापि व्याजमुक्त हप्त्याच्या योजनेत हे फायदे येत नाहीत. त्याचप्रमाणे बँका व्याजमुक्त हप्त्यावर उत्पादने खरेदी करताना प्रक्रिया शुल्क आकारतात. व्याज नाही असं सांगितलं जात असलं तरी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस आकारले जातात. पण अनेक लोक या व्याजाच्या रकमेकडे लक्ष देत नाहीत, कारण त्याआधी आपल्याला आगाऊ सवलत मिळालेली आहे त्याच खुशीमध्ये ते असतात व छोट्या 500-600च्या लागणाऱ्या व्याजाकडे ते दुर्लक्ष करून जातात. क्रेडिट कार्डने स्वस्त वस्तू खरेदी करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे हप्ता एक विशिष्ट कालावधीत भरला जाणं आवश्यक आहे. उशिरा हप्ता भरल्याने जबरदस्त दंड होऊ शकतो, आपला सिबिलही खराब होऊ शकतो. त्यामुळे सवलतीपेक्षा मागणीनुसार वस्तू खरेदी केल्यास आर्थिक फायदा होईल. येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये आपलं आर्थिक बजेट आखून त्यानुसारच खरेदी करून होणारी आर्थिक टंचाई आपण टाळली पाहिजे. सणासुदीमध्ये आपली हौस पूर्ण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पण त्यासोबत आपली आर्थिक गणित ढासळणार नाही याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. जय हिंद.